शहराच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नानं आता गंभीर वळण घेतलं असून महापालिका आणि पाटबंधारे जलसिंचन विभाग यांच्यातील वाद थेट नागरिकांच्या नळापर्यंत पोहोचला आहे। तब्बल 165 कोटी रुपयांच्या थकीत देयकाच्या कारणावरून पाटबंधारे विभागाने शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं ऐन ईदच्या तोंडावर कोल्हापूरकरांवर पाणी टंचाईचं संकट ओढवलं आहे। काल महापालिका सभागृहात पेटलेला पाणी प्रश्न आणि आज कारवाई यामुळे पाणी प्रश्न चांगलाच चिघळला। शांततेत सुरू असलेलं प्रशासन आता दररोज बैठकीच्या माध्यमातून तापलेलं चित्र पाहायला मिळत आहे। पाणी पुरवठा बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या वादात सामान्य जनता मात्र भरडली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे। दरम्यान या वादाला दुसरी बाजूही समोर आली आहे। जलसिंचन विभागावरही महापालिकेची घरपाळा सुमारे 7 कोटी 24 लाख आणि पाणीपट्टी 3 कोटी 32 लाख इतकी थकबाकी असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे दोन्ही विभाग एकमेकांवर बोट दाखवत असताना प्रश्न मात्र तसाच प्रलंबित राहिला आहे। आज महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यात या प्रश्नावर तब्बल 2 तासाहून अधिक काळ बैठक सुरू होती। मात्र या महत्त्वाच्या बैठकीला आयुक्त के मंजुलक्ष्मी अनुपस्थित राहिल्यानं नगरसेवक महापौर यांच्यामधून तीव्र नाराजीचा सूर उमटला। अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनानं जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया काही नगरसेवकांनी दिली। शहराच्या दैनंदिन जीवनाचा कणा असलेला पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। सणासुदीच्या काळातच नळ कोरडे पडल्यानं संताप वाढत असून लोकप्रतिनिधींनी यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान पाणी प्रश्न कधी सुटणार हा प्रश्न आता प्रत्येक कोल्हापूरकरांच्या ओठावर आहे। प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे आणि थकीत देयकांच्या वादातून निर्माण झालेल्या या संकटात सामान्य नागरिक मात्र होरपळत असल्याचं चित्र सध्या शहरात पाहायला मिळतंय। दीर्घकाळ चाललेल्या या महापौर नगरसेवक दोन्ही विभागांचे अधिकारी यांच्या बैठकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्कानंतर तोडगा म्हणून तात्पुरता पाणीपुरवठा ईदच्या सणानिमित्त चालू करण्यास पाणीपुरवठा अधिकारी माने यांनी मान्य केलं। खरं तर वाईट या गोष्टीचं वाटलं की अशा पद्धतीनं महानगरपालिकेचं वॉटर कनेक्शन सील करण्यात आलं, बंद करण्यात आलं। खरं तर जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे। सणवार आहेत आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीचं तेही कोणती इन्फॉर्मेशन न देता, पण थोडासा हाही एक विषय आहे की 2011 पासूनचं त्यांचंही काहीतरी बिलाचे इश्यूज आहेत आणि थोडं त्याच्यातला गॅपअप आहे, ज्याच्यामध्ये ते लोक म्हणत आहेत की 165 CR आणि आमचे वॉटरचे सगळे लोक म्हणत आहेत की इट वॉज 80 CR। तर आम्हाला त्यांचा मान्य नसल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा प्रलंबित राहिल्या होत्या, परंतु आता नेते मंडळींशी या गोष्टीवरती व्यवस्थित बोलणं झालेलं आहे आणि लोकांपर्यंत संध्याकाळी पाणी सुरूही होता। आज खरं तर अतिशय खेदजनक गोष्ट झाली की ज्याच्यामध्ये कोल्हापूर शहराचं पाणी बंद होणं, परंतु या अनुषंगानं मी ॲज अ मेयर म्हणून कोल्हापूर जनतेला एक विनंती आव्हान करू इच्छिते की आज खरं तर पाणी थकबाकी, पाणी गळती आणि ह्या बाकीच्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये प्रशासनाच्याही खूप मोठ्या त्रुटी आहेत, काही अडचणी आहेत आणि त्या अनुषंगानं पाणी बिल कलेक्शन चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर महापालिकेला होत नसल्यामुळे मिळकत कमी आणि खर्च जादा ही अवस्था असल्यामुळे अशा पद्धतीच्या समस्या निर्माण होतात। तर कोल्हापूरवासियांनी सुद्धा वेळेत बिल भरणं हेही गरजेचं आहे आणि मग त्या अनुषंगानं महापालिका व्यवस्थित चालवता येईल। खरं तर आयुक्त मॅडम आज सुट्टीवरच होत्या। अतिशय गंभीर विषय असूनसुद्धा त्यांच्याशी फार काही झालं नाही बोलणं, परंतु त्यांनी स्वतः म्हटलं आहे की ह्याच्यावरती मी त्यांना कंपल्सरी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपण बसून ह्याच्यावरती तोडगा काढू। तर त्या अनुषंगाने आम्ही मंगळवारी मीटिंग या संदर्भात घेत आहोत। सील झाल्यानंतर आपली बैठक झाली, त्याआधी आपल्याला मेल वगैरे काही त्यांचा आलेला होता की नाही? त्या संदर्भातच मी थोडीशी चिडले होते की ॲज अ मेयर म्हणून मी फ्रॉम 11 to 6 o'clock आय एम हिअर, तर तरी पण त्यांनी मला कुठलीही कल्पना दिली गेली नव्हती की अशा पद्धतीचं सील होतं आहे। अदरवाईज आम्ही सर्व पदाधिकारी मिळून काही ना काहीतरी नक्कीच तोडगा काढला असता। पुन्हा सिंचन भवनही सील करण्यात आलं, याबद्दल काय सांगाल? तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यांनी डायरेक्ट खरं तर पाणी कनेक्शन बंद करून मीडिया जाऊन त्यांनी डायरेक्ट सील केलं। आम्ही तर केवळ फक्त कार्यालयाला कुलूप घातले, बाकी काही फार काही त्याच्यावरती आम्ही ॲक्शन केलेली नाही आहे आणि त्यांचंही त्यांनी आम्हाला 10 कोटीचं देणं बाकी आहेच, तरी पण आम्ही अशा पद्धतीनं डायरेक्ट ॲक्शन घेतली नव्हती, पण त्यांनी आज ॲक्शन केल्यामुळं आम्हाला घ्यावी लागली। परंतु अजून पाणी प्रश्न मिटलेला नाही। थकबाकीच्या गोंधळामुळे बुधवारी पुन्हा बैठक होणार असून त्यावरती अंतिम निर्णय होईल। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूरहून ऐश्वर्या पाटील।